मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग घेता येईल. मुंबई विद्यापीठ आणि संग्रहालय विभाग यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झालाय. यामुळे इतिहास विभागातील दुसऱ्या सत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध व्यवस्थापनांचं प्रशिक्षण घेता येणार आहे. अमरावतीच्या ऐतिहासिक माल टेकडीवर महापालिका आणि पर्यटन विकासकडून शिवसृष्टी उभारण्यात येणार आहे. त्याचं भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी खासदार नवनीत राणा, खासदार अनिल बोंडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. गायक सुरेश वाडकरांनी दादा मला वाचवा अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केली आहे. नाशिकमध्ये सुरेश वाडकरांना संगीत शाळा सुरू करायची आहे, मात्र जागेच्या व्यवहारात वाडकरांची फसवणूक झाली. तेव्हा या प्रकरणी अजित पवारांनी लक्ष घालण्याची विनंती वाडकरांनी केली आहे. आळंदीत आज सलग तिसऱ्या दिवशी इंद्रायणी नदी फेसाळली आहे. इंद्रायणी नदीची दुरावस्था चिंताजनक असल्याची भावना आळंदीकर व्यक्त करतायत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला जाग कधी येणार? प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकार पाठीशी घालतंय का? असे सवाल स्थानिकांनी उपस्थित केले. धुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाणे तलावातील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. असं असताना महापालिकेकडून पांझरा नदीकिनारी असलेले फुटपाथ लाखो लिटर पाण्याने धुतले जात आहेत. एकीकडे धुळ्यात टंचाई जाणवतीये तर दुसरीकडे महापालिका पाण्याची नासाडी करत असल्याचा आरोप होतोय. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांवर वर्षभरापासून प्रशासक राज असल्यानं त्याचा विकास कामांवर परिणाम होतोय. नंदुरबार, शहादा, तळोदा आणि नवापूर या 4ही पालिकांवर प्रशासक राज आहे. मात्र निवडणूकच लागत नसल्यामुळे कोंडी होतीये. निवडणुका कधी होणार असा सवाल नागरिक करतायत. साताऱ्यातील लिंगमळा ते महाबळेश्वर रस्त्याचं काम सुरू झालंय. हे काम अनेक दिवसांपासून रखडलं होतं. त्यामुळे येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक व्यावसायिकांना त्रास सहन करावा लागत होता. आता काम सुरू झाल्यानं नागरिकांकडून समाधान व्यक्त केलं जातंय.